वाल्मिकी रामायणातलं आहे. वाल्मिकी काय वर्णन करतायत बघा. तौच दृष्ट्वा तथा सिद्धा. शबरीला काय म्हणतायत? सिद्धा. शबरी कोण आहे? कोणी सामान्य स्त्री नाहीये. कोण आहे? सिद्धा. ती सिद्ध स्त्री आहे. ज्या क्षणी तिने त्या दोघांना बघितलं, समुत्थाय ती उठली, कृतांजली, हात जोडले. रामस्य पादौ जग्राह लक्ष्मणस्य च धीमतः. हात जोडले आणि रामस्य पादौ आणि लक्ष्मणस्य च, त्यांच्या चरणाशी वंदन केलं. आणि काय केलं? पाद्यम आचमनीयम च सर्वम पादाद यथाविधी. जसं एका अतिथीचं स्वागत केलं जावं, भगवंताचं स्वागत केलं जावं, संन्यासाचं स्वागत केलं जावं, यथायोग्य यथाविधी तिने त्यांचं स्वागत केलं. काय काय केलं? पाद्यम आचमनीयम, पाय धुवायला पाणी दिलं किंवा त्यांच्या चरणांवर पाणी टाकून त्यांचे चरण संवाहन केले, चरण अभिषेक केला. हात धुवायला, मुख प्रक्षालन करण्यासाठी आचमनीयम, आचमनासाठी जल दिलं. यथाविधी, जसं करायला पाहिजे तसं तिने केलं. याचा अर्थ ती अडाणी स्त्री. लोक म्हणतात ना, शबरीनी उष्टी फळं दिली भगवंताला. असा उल्लेख कुठल्याही प्रमाणित ग्रंथात नाहीये. ती देऊ शकत नाही. ती स्वतःचं उष्ट भगवंताला कसं देऊ शकेल? ताम उवाच ततो राम श्रमणी. बघा, श्रमणी शब्द आलाय. श्रमणी कोणाला म्हटलं जातं? श्रमणी ब्राह्मणीला म्हटलं जातं. आता या शब्दावरनं असा पण एक तर्क काही लोक लावतात की ती ब्राह्मणी होती. ती ब्राह्मणी नव्हती वास्तविक. या श्रमणी शब्दावरनं असं म्हणतात की ती ब्राह्मणी होती. ती ब्राह्मणी नव्हती, ती शबर जातीचीच होती. पण तिला श्रमणी म्हटलं गेलंय कारण का तिचं आचरण ब्राह्मणासारखं होतं. संशित व्रताम, तिचं व्रत इतकं कठोर होतं. वनात राहून तिने कुठल्याही प्रकारची इच्छा न करता, कुठलीही अपेक्षा, कुठलाही हेतू न ठेवता भगवंताची सेवा केली होती. कसलीही अपेक्षा नाही, कुठल्या सुखाची अपेक्षा नाही, कुठल्या आनंदाची अपेक्षा नाही. कोणी नव्हतं तिच्या आजूबाजूला, जंगली पशु होते फक्त. गुरूंची सेवा अतिशय समर्पित भावाने केली. सांगेल त्या यथायोग्य यथारूप सेवा त्यांनी केली. आणि हे करण्याचं फळ काय मिळालं? हे करण्याचं फळ मिळालं की आज भगवान स्वतः तिच्या द्वारी आलेले आहेत. आपण फक्त भक्तांचं गुणगान करतो आणि अशी इच्छा करतो की जशी कृपा त्यांच्यावर झाली तशी आपल्यावर पण व्हायला पाहिजे. बरोबर की नाही? पण जशी सेवा त्यांनी केली तशी करण्याची आपली तयारी आहे का हो? सर्वात मोठा फिल्टर आहे ना, इथंच लागतो. जेव्हा सेवा करण्याची गोष्ट येते ना, तेव्हा सगळे फिल्टर आउट होऊन जातात. कोण राहत नाही, मग एकटी शबरी राहते. जेव्हा गुरूंच्या प्रती शरणागतीची गोष्ट येते, गुरूंच्या शब्दावरचा विश्वास बघा. गुरूंनी फक्त सांगितलं, वाट बघ, प्रतीक्षा कर, भगवान येतील. आणि शबरी वेड्यासारखी प्रतीक्षा करू लागली. आम्हाला प्रतीक्षा करायला सांगितलं की आम्ही विद्रोह करतो. सुग्रीवानी प्रतीक्षा करायच्या ऐवजी परीक्षा घेतली. शबरीनी प्रतीक्षा केली. आता याचं फळ काय झालं बघा. माता सीतेला घेऊन वनवासातनं प्रभू रामचंद्र परतले. कौशल्या मातेने त्यांचं खूप स्वागत केलं. साहजिक आहे, मुलगा 14 वर्षाच्या वनवासानंतर परतला आहे. आणि ह्या काळात इतकं काही होऊन गेलंय. महाराज दशरथांची मृत्यू झाली, सगळं झालं. तर माता कौशल्या प्रभू रामचंद्रांसाठी 56 भोग करतीये. आणि त्यांना बसून 56 भोग खाऊ घातला प्रेमाने आईने. आणि खायला घातल्यानंतर आई विचारतीये,
बाळा आवडलं का रे? तर प्रभू म्हणतात, मग ते आवडलं तर खरं, पण शबरी मातेच्या फळा इतकं गोड नव्हतं. प्रभू रामचंद्र काय म्हणतात? शबरी मातेच्या फळा इतकं गोड नव्हतं. वशिष्ठ मुनींची पत्नी अरुंधतीने त्यांना भोजनास बोलवले. वशिष्ठ मुनी त्यांचे गुरु, माता अरुंधती त्यांची गुरु माता, त्यांना बोलविले. तर माता अरुंधतीला सुद्धा तेच म्हणतात, छान होतं पण शबरी मातेच्या फळाने इतकं गोड नव्हतं. जनक महाराजांच्या घरी त्यांना बोलवलं गेलं. सासरी सासूबाई म्हणतात, जावई भाऊ आवडलं का? सासूबाई छान होतं पण शबरी मातेच्या फळा इतकं नव्हतं. शबरी मातेच्या फळाने इतकं गोड अन्न भगवंताला पुन्हा कधीही मिळालं नाही.